मुंबई ठाण्यासह कोकणात उष्णतेची लाट, हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा। राज्यात पुढील 4 ते 5 दिवस अवकाळीची शक्यता, मध्य महाराष्ट्र विदर्भाला येलो अलर्ट, तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता। जालन्यामध्ये ऊन पावसाचा खेळ सुरूच, तर कडक उन्हानंतर अवकाळीचा धुमाकूळ, बदलत्या हवामानामुळे नागरिक हैराण। मावळ तालुक्यामध्ये वन्य प्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठे, मुक्या प्राण्यांची तहान भागवण्यासाठी वन विभागाचे उपक्रम। अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये 2 दिवस पाणी पुरवठा राहणार बंद, जलशुद्धीकरणाच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद। प्राथमिक शाळांच्या वेळेतील बदलामुळे माध्यमिकांचंही वेळापत्रक कोलमाडण्याची शक्यता, पालकांचा विद्यार्थ्यांची होणार कसरत। परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या 69% भारतीय विद्यार्थ्यांची अमेरिकेला पसंती, तर 54% विद्यार्थ्यांची इंग्लंडला पसंती। पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसित इमारतींचं काम अंतिम टप्प्यात, इमारतींचे 85% काम पूर्ण। हार्बर मार्गावर सीएसएमटी ते बोरिवली विस्तारीकरण प्रकल्प 3 वर्षात पूर्ण करणार, पश्चिम रेल्वेचा दावा। मुंबई गोरखपूर दरम्यान 28 अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे सेवा, प्रवाशांना मिळणार दिलासा। मध्य रेल्वेच्या एसी लोकलमधून 52 लाखांपेक्षा जास्त प्रवाशांचा गारेगार प्रवास, मार्च महिन्यात प्रवाशांची संख्या 42 लाखांवर। मुंबई पुणे मार्गाचं रुंदीकरण होणार, महापालिकेनं हाती घेतलं काम। विजेच्या दरवाढीचा मुंबईकरांना फटका, आर्थिक बजेट कोलमडणार असल्यानं नागरिक त्रस्त। पुणे मुंबई महामार्गावर वेग मर्यादा निश्चित, मर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांना दंड। इयर टॅगिंग असेल तरच जनावरांना नुकसान भरपाई, सरकारचा नव्या आदेशानं शेतकऱ्यांची पंचायत। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जांभळाला आला भाव, 400 ते 500 रुपये किलोचा भाव आल्यानं शेतकऱ्यांना दिलासा। $50,000साठी तरुणाचं केलं अपहरण, पोलिसांनी 3 तासात केली दोघांना अटक। नवापूर पोलीस ठाण्यामधील लाचखोर पोलीस निरीक्षकाला अटक, 50,000ची लाच घेताना केली कारवाई। आणि नंदुरबारमधील सबस्टेशनमध्ये भीषण आग, 80 गावांचा वीज पुरवठा खंडित, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता। तर शहापूरच्या सापगावमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन, शर्यतीचा थरार अनुभवण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी।